म्हणजे मनोरंजन विश्व कायमच आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचं काम करतं. आपलं मनोरंजन करतं, पण त्या विश्वात काम करणाऱ्या मंडळींचं काय? आज असे कित्येक कलाकार आहेत जे कोणत्या ना कोणत्या तणावात असतात. या तणावातून मग स्वतःला संपवण्यापर्यंतचाही निर्णय घेतला जातो. असाच निर्णय घेतला प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी. आशिष यांनी काल म्हणजेच 17 मेला सायंकाळी 4:30च्या सुमारास आपलं जीवन संपवलंय. आशिष हे मूळचे नागपूरचे होते, मात्र गेल्या 25 वर्षांपासून कामानिमित्त ते मुंबईत असायचे. 2 दिवसांपूर्वी ते आपल्या लहान भावाकडे नागपूरला गेले होते. तिथं असणाऱ्या रामकृष्ण मठात त्यांनी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलंय. यावेळी त्यांच्या फोनमध्ये एक चिठ्ठीही सापडली आहे, ज्यावरून त्यांच्या मृत्यूचं कारण शोधण्यात पोलिसांना मोठी मदत होईल. पण मंडळी, आशिष यांनी एवढा टोकाचा निर्णय का बरं घेतला? त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. आधी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतःला संपवलं. त्यानंतर आता चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी स्वतःला संपवल्यानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आशिष उबाळे हे 2 दिवसांपूर्वी नागपूरला त्यांच्या लहान भावाकडे गेले होते. तिथे त्यांनी 2 दिवस मुक्काम केला. आशिष यांचा लहान भाऊ सारंग उबाळे हे नागपूरच्या रामकृष्ण मठात सेवेकरी म्हणून काम करतात. त्यामुळे आशिष सुद्धा आपल्या भावाला भेटण्यासाठी त्याच मठात गेले होते. तिथे त्यांनी सकाळी मठात जेवण केलं, नंतर थोडा आराम करण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये गेले. पुढे बराच वेळानंतर संध्याकाळच्या सुमारास इतका वेळ झाला तरी भाऊ बाहेर येत नाहीत म्हणून सायंकाळी आशिष उबाळे यांचा भाऊ सारंग त्यांना उठवायला गेला, पण रूमचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दरवाजा वाजूनही आतून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सारंग यांनी इतर काही जणांच्या मदतीने दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता हा सगळा प्रकार समोर आला. पुढे मग मठ प्रशासनाने घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस तिथे दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. त्यात आशिष उबाळे यांनी स्वतःला व्हॉट्सॲपवर एक नोट पाठवली होती. यात त्यांनी त्यांच्या निर्णयाचं कारण स्पष्ट केलं होतं. ही सगळी घटना शनिवारी संध्याकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आशिष उबाळे हे मूळचे नागपूर शहरातील प्रतापनगर भागात ते वडिलोपार्जित घरात राहत होते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ते मुंबईतील चुनाभट्टी परिसरात राहत होते. आशिष यांनी FTI मधून दिग्दर्शक म्हणून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर मुंबईत येऊन मनोरंजन विश्वात आपलं नशीब आजमावायला सुरुवात केली. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्यानंतर ना. नवरे यांच्या कथांवर आधारित मालिकांचं दिग्दर्शन केलं. साधारण 25 वर्षांपूर्वी ते दिग्दर्शन क्षेत्रात आले. त्यासाठी त्यांना नागपूरहून मुंबई गाठावी लागली. आशिष यांनी गजरा, अग्नी, एक श्वासाचे अंतर, किमियागार, चक्रव्यूह अशा मालिका केल्या. सोबतच गार्गी, आनंदाचे डोही, बाबूरावला पकडा या मराठी सिनेमांचं दिग्दर्शन केलं. यात बाबूरावला पकडा हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. विशेष म्हणजे गार्गी हा चित्रपट कार्लसबर्ग चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला होता. मात्र दुर्दैवानं गार्गी आणि आनंदाचे डोही हे दोन्ही चित्रपट पडद्यावर येऊ शकले नाहीत. एका दशकापूर्वी नामवंत दिग्दर्शक म्हणून ते प्रसिद्ध होते. मात्र त्यानंतर त्यांना चित्रपटसृष्टीतून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. दिग्दर्शनात अपेक्षित यश मिळत नव्हतं. याशिवाय कर्जबाजारीपणाही वाढला होता. त्यामुळे ते निराशेच्या गर्तेत गेले होते. शेवटी आर्थिक विवंचनेला कंटाळून त्यांनी शनिवारी संध्याकाळी आपल्या आयुष्याचा शेवट केला. तसा उल्लेखही त्यांनी त्यांच्या शेवटच्या त्या नोटमध्ये केलाय. सध्या आशिष यांच्या अशा जाण्यानं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. शिवाय एक उमदा दिग्दर्शक, अभिनेता अशा पद्धतीनं काळाच्या पडद्याआड झाला अशी हळहळही व्यक्त करण्यात येत आहे. म्हणजे आशिष यांच्या आधी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनीही अशाच पद्धतीनं स्वतःला संपवलं होतं. नेहमी हसतमुख राहणारे आणि आव्हानांना कधीही न घाबरणारे अशी त्यांची ओळख होती. मात्र असं असतानाही त्यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं असा प्रश्न आता सिनेसृष्टीतील त्यांच्या मित्रपरिवाराला पडला होता. तेव्हा त्यांनीही आर्थिक संकटातूनच तो निर्णय घेतला असल्याचं समोर आलं होतं. म्हणजे एका कलाकाराचं त्याच्या कलेवर किती प्रेम असतं हे आपण शब्दांमध्ये कधीही व्यक्त करू शकत नाही किंवा ते सांगूही शकत नाही. कलाकार आपल्या कलेसाठी स्वतःला वाहून घेतो. त्याची कलेवर आस्था असते. तो आपल्या कलेसाठी अविरतपणे मेहनत घेतो. दिवस रात्र झटत असतो. तो न थकता काम करत असतो. आपल्या कलेचं चीज व्हावं, त्यातून मोठा साक्षात्कार घडून यावा यासाठी तो मेहनत घेत असतो. नितीन देसाई आणि आशिष उबाळे हेही असेच कलाकार होते.
त्यांचंही त्यांच्या कलेवर प्रचंड प्रेम होतं. याचं उदाहरणच जर द्यायचं झालं तर ज्यावेळी नितीन देसाई यांनी स्वतःला संपवलं होतं तेव्हा एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्यांनी आपल्या पार्थिवावर ND स्टुडिओच्या जागेवर अंत्यविधी करण्यात यावा असं लिहिलं होतं. यातून त्यांचा ND स्टुडिओमध्ये किती जीव गुंतला होता हे स्पष्ट होतं. नितीन देसाई यांचा कर्जतला मोठा स्टुडिओ होता, पण कोरोना काळापासून ते आर्थिक विवंचनेत होते, ते कर्जबाजारी होते. त्यातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा आता अंदाज वर्तवला जातोय. देसाई हे कलाकार होते. कलाकार आपल्या कलेसाठी, तिला जपण्यासाठी काहीही करू शकतो असं म्हणतात. त्यामुळे नितीन देसाई आणि आता आशिष उबाळे यांनी आर्थिक विवंचनेतून असा टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. तुर्तास तरी आशिष यांच्या त्या निर्णयामागे नेमकं हेच कारण आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र मंडळी, आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही संकटाचा पर्याय स्वतःला संपवणं हा कधीच असू शकत नाही. यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं नक्की कळवा आणि सोबतच आपल्या विशेषभरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.